गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचे धान खरेदी केले जाते। मात्र खरेदी केल्याच्या धानाची वेळेवर उचल आणि योग्य साठवणूक होत नसल्याने अनेक ठिकाणी हेच धान उघड्यावर पडून असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। पावसाळ्यात उघड्यावर पडलेले धान भिजत आहे, काही ठिकाणी धान सडू लागले आहे आणि सडलेल्या धानाच्या दुर्गंधीचा त्रास आता परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे। गोदामांची अपुरी व्यवस्था, उपलब्ध जागेचा अभाव आणि खरेदी केलेल्या धानाची वेळेवर उचल न झाल्याने शेतकऱ्यांच्या घामाचे हे पीक अक्षरशः पावसाच्या पाण्यात भिजताना दिसत आहे। विशेष म्हणजे कमलापूर परिसरातही खरेदी केलेल्या धानाची उचल न झाल्याने अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। एकीकडे शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करते आणि दुसरीकडे खरेदी केलेला हाच शेतमाल सुरक्षित ठेवता येत नसेल तर या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कोट्यवधी रुपयांचा धानसाठा अशाच पद्धतीने खराब झाला तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे।